आज तरी कुठल्याही प्रकारे एलपीजीचा तुटवडा जाणवणार नाही ही जबाबदारी आणि खात्री केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि खात्री पण दिलेली आहे। त्यामुळे उगीच पॅनिक करून आज काही मला कळालं की या स्थानिक भागामध्ये देखील एलपीजीचे जे बुकिंग्स 3 दिवसात होत होते ते आता 21 दिवसानंतर द्यायला लागलेत। तर मी सगळ्यांना ही विनंती करेल की फार आपण घाबरून जाऊ नये। प्रधानमंत्री सक्षम आहेत, केंद्र सरकार सक्षम आहे, राज्य सरकार सक्षम आहे। कोणालाही निदान घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी फार जास्त त्रास सहन करावा लागेल असं मला वाटत नाही। आता अफवा पसरवणं खरं तर मला असं वाटतं की व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा परिणाम आहे आणि या सोशल मीडियाचा परिणामाने बँगलोरमध्ये काही हॉटेल इंडस्ट्रीवाल्यांनी बंद पुकारला। त्याचा परिणाम लोकांना असं वाटायला लागलं की एलपीजी संपलं का। एक गोष्ट लक्षात घ्या, तिथं काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यामध्ये एलपीजी शॉर्ट झाल्यामुळे अर्थव्यवस्था आणि उद्योग व्यवस्था बंद करण्यात आली। ही देशामध्ये एक असंतोष वातावरण निर्माण करायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। मग बँगलोरमध्येच का, उत्तर प्रदेशमध्ये का नाही, महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त मोठी हॉटेल इंडस्ट्री बँगलोरपेक्षा मोठी आहे, दिल्लीमध्ये का नाही। जिथं जिथं भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार आहे तिथं तिथं कोणीही आंदोलन करत नाही। पण ज्या ज्या ठिकाणी आज तुम्ही पहा, आज काँग्रेसने यात केलं की बँगलोरने, उद्या केरळ सुद्धा करू शकतो, परवा अजून एखादं राज्य, आता त्याचे दुर्दैवाने राज्यच 1-2 आहेत। त्यामुळे हे सगळं एनडीएला कुठंतरी बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, यामध्ये पूर्णपणे राजकारण केलेलं दिसतंय। पहा, त्यांना कोणी अधिकार दिला असेल त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा त्याच्यावर भाष्य करायला, तर मग तो अधिकार असेल तर मग ते मांडू शकतात। त्यांना जर अधिकार असेल विलिनीकरणाचा, म्हणजे हे आता तिकडे विलिनीकरण होता होता भाजपमध्ये आले की काय आम्हाला माहित नाही। त्याच्या अगोदर तिकडे विलिनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना, आता ते भाजप समवेत विलिनीकरण करायचा अधिकार त्यांनी तनपुरेंना दिलाय का असा माझा प्रश्न आहे। नाही, आता काय कोणाला काय वाटलं, कोण भावनेच्या भरात भाषणामध्ये काय बोललं हे आपण कसं सांगू शकतो। त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे। भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे। तर ज्याला यावर्षी वाटतं त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली, त्याला घ्यायचं का नाही हा निर्णय घेणारा मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्री पाहतील आणि ठरवतील काय करायचं काय नाही। भारतीय जनता पार्टी पक्ष हा बऱ्यापैकी आकलन आणि सर्वेवर चालणारा पक्ष आहे। जे काही रिपोर्ट, ग्राउंड रिपोर्ट, जनतेचं अपेक्षा आणि आकांक्षा ज्या माणसाकडून असेल आणि त्याला जनतेचं समर्थन असेल त्यालाच ती उमेदवारी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेबांमार्फत मिळेल। आता तो व्यक्ती कोण हे जोपर्यंत सर्वे येत नाही तोपर्यंत मी कसं सांगू शकतो। यामध्ये उमेदवारीची अपेक्षा असणं आणि उमेदवारी मिळणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। मी या स्पर्धेत नाही हे मी अगोदरच सांगितलेलं, त्यामुळे माझा तो विषयच येत नाही। जे उर्वरित लोक इच्छुक असतील, मला वाटतं त्यांनी व्हावं, कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी व्हावं, पण जनतेला जर वाटत नसेल तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। पक्ष हे बेरजेच्या राजकारणावर चालतं आणि एक एक आमदार महत्वाचा आहे आणि तो आमदार शेवटी कसा आहे की सर्व्हेमध्ये जर एखादं नाव नसेल आणि तुम्ही मला सांगाल की त्याला निवडून आणा तर ते आम्ही करू शकत नाही। शेवटी जनतेच्या मनाचा आणि जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे। जनते त्याचं नाव घेईल तेच नाव मुख्यमंत्री महोदयांकडून येईल मला खात्री आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।